कितीतरी नासके असे जे कार्यकर्ते असतात की ज्या कार्यकर्त्यांना आपल्यापासून जळण असते, आपल्यापासून दुःख होतं, पण पक्षाने त्यावेळेस नाही संधी दिली, अशा लोकांसाठी मला हे पक्ष सोडावा लागला। त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मी आज या शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे। शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। या प्रवेशामागचं कारण काय आहे? त्या ठिकाणी आता इथून पुढचं तुमचं या स्थानिक स्वराज्य निवडणुका घेऊन काय काम असणार आहे? कसं आहे की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत ते तर ठीक आहे, पण त्यातल्या त्यात पक्षात आज 40 वर्ष मी पक्षात एक कार्यकर्ती म्हणून काम करते। पक्षाने माझ्यावर न्याय केला आहे, मी असं नाही सांगणार की पक्षाने अन्याय केला आहे, मी असं नाही सांगणार की पक्षामुळे मी जे काही आहे ते पक्षामुळे आहे, पण त्यातल्या त्यात कितीतरी नासके असे जे कार्यकर्ते असतात की ज्या कार्यकर्त्यांना आपल्यापासून जळण असते, आपल्यापासून दुःख होतं आणि म्हणून माझा कुठेतरी त्यांना नायनाट करायचा असतो म्हणून त्यांनी हे केलं। त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मी आज या शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे। आणि शिवसेना पक्षात मला माहिती आहे शिंदे साहेबांनी आज 2.5 वर्षात जे चांगल्या प्रकारे कामं केली आहे, लोकांना खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे, सामान्यातल्या सामान्य माणसांना भेटतात, अशा या शिंदे साहेबांच्या बरोबर कार्य करण्याची मला एक संधी मिळेल आणि त्यांच्याबरोबर माझ्या विभागाचा विकास करू शकेन। माझ्या विभागात आज JVLRचा ब्रिज आहे किंवा रस्त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्या कामांसाठी वर्सोवा विधानसभेत आम्हाला साहेबांचं सहकार्य मिळेल, ह्याच्यासाठी मी आज हे प्रवेश केलेला आहे। भविष्यामध्ये काय नेमकी शिवसेनेमध्ये आपल्याला जबाबदारी मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे किंवा कोणती जबाबदारी आपल्याला हवी आहे? बघा, जेव्हा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात होती तेव्हा मी कुठली अपेक्षा केली नव्हती, पण माझ्या कामाच्या जोरावर मी आज तिथे उपनेता होती, महिला विभाग संघटक होती, नगरसेविका होती, आजही इथेही काम करीन। माझ्या जे कुवत असेल, माझ्या कुवतीप्रमाणे मला पक्ष जे काही जबाबदारी देईल ते जबाबदारी मी पार पाडण्यासाठी तयार। विधानसभा निवडणुकीमध्ये वर्षामधून तुम्ही उमेदवारी मागितली होती, मात्र ती नाकारून दुसऱ्याला दिली होती, त्याची कुठेतरी नाराजी होती? कसं आहे, गेल्या वेळेस मी जेव्हा अपक्ष उभी होती तेव्हा मला अपक्षांमधून 32,800 मतं पडलेली आणि माझं मत असं होतं की मला पक्षाने जर संधी दिली असती तर नक्कीच आज मी कमीत कमी 20,000 ते 22,000 25,000 मताने निवडून आली असती, पण पक्षाने त्यावेळेस नाही संधी दिली आणि कुठेतरी तेच कुरघोडीचं राजकारण असतं। कुरघोडीच्या राजकारणामुळे मी आज कुठेतरी फसली होती, पण मला तेव्हा असं वाटलेलं की पक्षाच्या पुढे काही नाही म्हणून मी करत होती, पण पक्षाच्या पुढे पक्षाने जेव्हा आपण मेहनत केल्यानंतर आज पक्षाने तर चांगला मान सन्मान दिला, पण जे कार्यकर्ते असतात, जे विभागातलं जे नाचकं काम करतात, अशा लोकांसाठी मला हे पक्ष सोडावा। आपल्यासारखेच अनेक पदाधिकारी जे आहेत, नेते आहेत, आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतात। प्रमुख कारण हेच असेल की जे जवळचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांना कुठेतरी ठाकरेंकडनं डावळलं जात आहे, हे मेन कारण असेल? डावळलं जात आहे असं मी नाही सांगू शकत आणि मला पण डावललं नाही आहे, पण कसं आहे की मी तुम्हाला सांगते की छोट्या छोट्या गोष्टी ज्या विभागात आपल्या होतात त्या छोट्या छोट्या गोष्टी काय आम्ही वरच्या लेवलपर्यंत पोचवू शकत नाही आणि आमची अपेक्षा असते की ज्या लोकांनी केलं आहे त्यांना तिथल्या तिथे दाबलं पाहिजे, पण तसे दाबण्यासारखे नसतात, म्हणून मग आपल्याला हे विचार घ्यावा लागतो। आपण भाषणामध्ये म्हणालात की एकनाथ शिंदे यांच्या कामाशी प्रेरित होऊन किंवा ते जे अशा प्रकारे कार्यकर्त्यांना वेळ देतात, त्यांना भेट देतात, तेच कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी जर केलं असतं तर हे घडलं नसतं असं वाटतं? कसं आहे, उद्धवजींचा विषय वेगळा आहे, शिंदे साहेबांचा विषय वेगळा आहे। शिंदे साहेब एक कॉमन मॅन सारखे आहेत, CM म्हणजे कॉमन मॅन सारखे, आणि त्यांनी आज लोकांना खरोखर सामान्य माणसांसारखं त्यांनी वागणूक दिलेली आहे, म्हणून त्यांना प्रेरित, त्यांच्या कामाला, त्यांच्या वागणुकीला प्रेरित होऊन आम्ही लोकांनी हा फॉर्म केला। थँक्यू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।